तर चला मंडळी, आता खूप दिवस झालं शॉपिंग काही केलीच नाहीये. आज जाऊया शॉपिंग करायला, थोडंसं मॉलमध्ये जाऊया. बघूया तिथं शूट करणं झालं शक्य तर करणार आहे, नाहीतर मग बघू आता तिथं गेल्याच्या नंतरच कळणार आहे आपल्याला, तोपर्यंत काही कळणार नाही. तर आपल्यासोबत येत आहे लाडू आता. चल तर चला तुम्ही सोबत. तुम्ही दोघांनी अजिबात कुठं काही जायचं नाही, एका ठिकाणी बसायचं आहे इथंच. आणि जरी बाहेर गेला तर लॉक लावून जा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. पण आम्ही जाणार. तर आलेले आहे फायनली मी इथं मॉलमध्ये. तर आता इथं मला राशनही भरायचं आहे आणि बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या घ्यायच्या आहेत. म्हणजे कृष्णासाठी डबा घ्यायचा आहे, राशन भरायचं आहे आणि वटपौर्णिमेसाठी मला साडी घ्यायची आहे. तर बघूया आता काय काय घेणं होतं आहे आणि काय काय नाही. जेवढं तुम्हाला दाखवणं शक्य होईल मी तेवढं दाखवणार आहे, कारण वातावरण बाहेर खूप खराब झालेलं आहे. पावसाचं वातावरण झालं आहे. पाऊस झाला तर बाहेरचं अजिबात तुम्हाला दाखवणार नाही आहे मी. तुम्ही मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करायचा आहे आणि आवडला तर एक लाईक नक्की करायचं आहे. तर फायनली आलेले आहे राशन घेऊन घरी. तर मुलांचं चाललेलं आहे लाडू, ज्ञाना, कृष्णा, ज्यांच्या आवडीचे जे बिस्किट आणलेले आहेत ते फोडू खात आहेत. तुम्ही म्हणत असाल पार्लेजी कशासाठी बाई, तर माझ्या नवऱ्याला पार्लेजी बिस्किट एवढे आवडतात की पार्लेजी बिस्किट सोडून ते बाबा आणखीन दुसरे कुठलेच बिस्किट खात नाहीत. तर त्यामुळं माझ्या राशनमध्ये 2-3 पुढे पार्लेजी हे असतात आणि बाकी कोण खात नाही. मुलं तर अजिबात हात लावत नाहीत, मी खात नाही. पण ह्यांच्यासाठी ते पुढं म्हणजे चहामध्ये किंवा कधी त्यांना वेळ भेटला तर पाणी बिस्किट म्हणजे आवडच वेगळी आहे, तर हे खातात ते. तर चला असो, आलेले आहे घरी. आता राशन तर आणलेलं आहे, पण आता आहे पाण्याची बारी आणि आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 8:30. तर भेटू आहे आता तुम्हाला उद्या सकाळी. तर श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे परत एकदा तुमचं दुसऱ्या दिवसामध्ये. तर कशा आहात? मी तर मस्त मजेत आहे. आणि आज आहे ना, हे अर्जंट ब्लाऊज द्यायचं होतं मला, तर त्यामुळं सकाळी मी आज म्हणजे आत्ता 11 वाजलेले आहेत,
तर माझं ब्लाऊज शिवून झालेलं आहे. मग तुम्ही विचार करू शकता मी किती वाजता मशीनवरती बसले असेल. तर हे ब्लाऊज आहे ना, मला एकदम साधं शिवायचं होतं. साधं म्हणजे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, म्हणजे गळ्याला पाठीमागं डिझाईन वगैरे काही नव्हती, कारण बाह्याला ह्याच्या खूप भारी डिझाईन होती. मग त्या ताईचं म्हणणं होतं की जेवढं साधं असेल तेवढं छान दिसेल, कारण कुठंही एका ठिकाणी डिझाईन असली तर भारी दिसत नाही. तर मग गळ्याला डिझाईन, बाहेरला डिझाईन, तर मग ते काहीतरीच वेगळं दिसतं. तर मग त्या हिशोबानं मी हे ब्लाऊज शिवलेलं आहे. तर त्या ताईंना मला त्यावेळेस सांगितलं होतं की ताई एका महिन्यामध्ये कधीही द्या. तर कंप्लीट हे माझ्याकडं ब्लाऊज 1.5 महिना झालेला आहे माझ्याकडं आहे. म्हणजे असं होतं, अर्जंट म्हणलं की आपण लगे शिवून देतो, आणि एखादं म्हणलं की बाबा थोडंसं निवांत द्या. माझ्यासोबत तर होतं. तर त्याला मी महिना लावला, आणि त्या बाईने मला सकाळी फोन केला ताईंनी की बाई मला आज पाहिजे आहे वटपौर्णिमेसाठी ब्लाऊज, मला द्या. तर माझ्याकडं काही पर्याय नव्हता. त्यांना कुठलं काही कारणही सांगू शकत नव्हते, कारण त्यांनी अगोदरच 1 महिन्यापासून माझ्याकडे हे ब्लाऊज होतं. तर हो बोलली. सकाळी थोडंसं लवकर उठली, स्वयंपाक बनवून घेतला आणि मशीनवरती बसलेले आहे. तर झालेलं आहे शिवून. आता ह्याला हुकं लावायचे आहेत, आणि मग आता इथं धुणं, भांडी, फरशी, जे माझे बाकीचे कामं राहिलेले आहेत ते, आणि घरामध्ये म्हणाल तर लाडूबाईने पसारा केलेला आहे. आणि ह्या ब्लाऊजचे म्हणजे 2 ब्लाऊजची कटिंग करून ठेवली होती, आणि एक हे शिवून झालेलं आहे. कसं असतं ना, एक धागा लावलेला असला आणि त्या धाग्याला जर मॅचिंग ब्लाऊज असले ना, की मग मी त्या धाग्यात तेच जास्त कटिंग करून घेत असते. म्हणजे कसं ते सारखं बॉबिन भरायला नको, आणि तो धागा काढा लावू नको. मग मी जास्त तसं करत असते. मग त्यानं माझा वेळही वाचतो आणि कामही पटकन होतं. तर चला, पाहू शकता सगळीकडं कचरा. तर दुसरा कुठला कचरा नाही आहे, हे सगळं चिंध्या चांद्या आहेत, ते सगळ्या ब्लाऊजच्या आहेत, वेगळा कुठलाच कचरा नाही आहे. आपण कसं आहे, घरून काम करायचं म्हणल्यावरती हा फायदा पण खूप आहे आपल्याला, की आपण म्हणीन तेव्हा आणि केव्हाही कधीही काम करू शकतो. आता मला जर बुटीकमध्ये जायचं असेल तर घरातलं सगळं उरकून जायला लागलं असतं. धुणं, भांडे, फरशी, जे काय आहे, काहीही कुठलं काम मला ठेवायला हे झालं नसतं, आणि उशीर झाला असता, किंवा वेळेतच जायला लागलं असतं, आणि तिथूनही काही घरी यायला मला जमलं नसतं. पण आता घरातून आहे, ब्लाऊज माझं शिवून झालेलं आहे, जे अर्जंट द्यायचं होतं ते. आणि आता मी इथून पुढं माझी जी काही कामं आहेत ते आता करणार आहे. तर तो याचा असा घरातून काम करण्याचा खूप मोठा फायदा असतो. आणि राशन म्हणाल तर तसंच गोण्यामध्ये भरून ठेवलेलं आहे. किचन खाली जे गोण्या घालून ठेवल्यात, कारण मला वेळच भेटला नाही ते भरण्यासाठी. भरेल आता जसं वेळ भेटेल तसं. आणि हवाने म्हणाल तर सगळा कचरा परत घरामध्ये आलेला आहे. तर फिरू एकच काम म्हणतो ना, तर ते चालू आहे. तर चला, असं हे प्रत्येकाच्या घरामध्ये असं ना, प्रत्येकाची हीच दशा असेल, मला असं वाटत आहे. तर चला, इथंच आता मी व्हिडिओचा एंड करत आहे. तुम्हाला मात्र व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचं आहे, आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. थँक्स फॉर वॉचिंग.